12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आज संध्याकाळपर्यंत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. 2 टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम असण्याची शक्यता वर्तवली जातील. त्यामुळे आजच बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली. आज संध्याकाळपर्यंत आचारसंहितेचा कार्यक्रम हा जाहीर होऊ शकतो असे अंदाजही वर्तवले जात आहेत. 2 टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम असू शकतो असंही समजतंय. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आणि एकंदरीत जी सुनावणी आहे त्या सुनावणीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. संध्याकाळपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते. झडपी निवडणूक ही 2 टप्प्यामध्ये असू शकते असा अंदाज आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या 21 तारखेच्या निकालाकडे सुद्धा लक्ष असेल, कारण या सगळ्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अनेक जिल्हा परिषदांच्या आपण पाहतोय तिथे 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडण्यात आलेली आहे आणि तो जो प्रलंबित विषय आहे त्या सगळ्या संदर्भात याचिका दाखल आहे. त्यामुळे 21 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल येतो हे सुद्धा पाहायचं आहे. मात्र 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत हा सगळा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान 2 टप्प्यांमध्ये जिल्हा परिषदेचा निवडणुकीचा कार्यक्रम असू शकतो. मात्र हे 2 टप्पे नेमके कसे विभागले जातात आणि तारखा काय असतील याकडे अर्थातच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. आज संध्याकाळपर्यंत आचारसंहिता ही लागू होऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. अधिकची माहिती जाणून घेऊया. सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, आजच हा एकंदरीतच सगळा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो का आणि अवघ्या राज्याचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे त्या संदर्भातली मोठी घोषणा आज कधीपर्यंत होऊ शकते? आज सायंकाळीपर्यंत राज्य निवडणूक आयोग या संदर्भात एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. जवळपास 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम यात जाहीर होईल असं सांगितलं जातं आहे. आणि उर्वरित ज्या 50%पेक्षा जास्त आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे, 21 जानेवारीला या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होती आहे. नेमकं सर्वोच्च न्यायालय नेमकं आदेश काय देतं, त्यांची भूमिका काय असेल आणि यानंतरच मग उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम जाहीर होईल असं सांगण्यात येतं आहे. आज मात्र 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणं जवळपास निश्चित झालेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी या संदर्भात पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरनं महापालिकेच्या धामधुमीनंतरनं ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्कंठवर्धक असणारी आणि तिथल्या लोकांचा रस असणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू होताना दिसेल. अगदी सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.